शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत इथं कपाशीच्या प्लॉटमध्ये. आणि इथं जे शेतकरी आहेत ते कपाशी उपटून हरभरा पेरणीच्या मार्गी लागले आहेत. तर अजून वेळ गेली नाही हरभरा पेरणीची, आणि हरभरा पेरणी ही साधारण 10 जानेवारीपर्यंत चालते. आणि आज आहे 28 नोव्हेंबर. तर आपण पहिले भरपूर शेतकऱ्यांना सांगितलं आहे, कपाशी उपटल्यानंतर, ऊसाचं क्षेत्र खाली झाल्यानंतर, तूर निघाल्यानंतर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण इथं हरभरा घेऊ शकतो, कारण ते जमीन खाली झाली राहते. परंतु 10 जानेवारीपर्यंत आपण हरभरा घेऊ शकतो. तर हरभरा कुठला घ्यायचा, तर हरभरा कुठलाही चालत नाही. तर त्यासाठी फक्त आता आपण गावरानी हरभरा जो आहे, तर यामध्ये आपण गावरानी सिलेक्शन व्हरायटी जी आहे आपल्यावाली URUB प्रक्रियायुक्त, बाकी URUB प्रक्रिया नसली तर तो चालत नाही. URUB प्रक्रियेचा असला तर 10 जानेवारीपर्यंत आपण पेरू शकतो. तर इथं बघा, हे 2.5 एकर क्षेत्र आहे शेतकऱ्यांचं. आणि 4 फुटावर कपाशी टोकन सिंगल म्हणजे पावली लावलं होतं टोकन पद्धतीनं. आणि त्यांनी कपाशी निघाली, आणि कपाशी निघाल्यावर काही बोंड हे किडेले आहेत, जे वर आहे शेंड्याला, ते काय फुटत नाहीत. त्यामुळं किडेले बोंडापासून फायदा काही नाही. आणि जो लाल अळीचा रोग आहे, त्या लाल अळ्या पडतात आणि पूर्ण कोस तयार होतात जमिनीमध्ये, पुढच्या पिकाला त्रास देतात. त्यामुळे ते लवकर उपटून टाकत आहेत. आणि यामध्ये हरभऱ्याचं व्यवस्थापन करायची त्यांनी ठरवलं आहे. तर 4-4 फुटावर अशा प्रकारे हे 2-2 तास घेऊन पराठी उपटत आहेत. तर हा आहे चिमटा त्यांच्यावाला. तर या चिमट्याने ते अशा प्रकारे पकड घेतात ते चिमट्याने एकदम बुडामध्ये अशा प्रकारे, हे बघा. तर अशा प्रकारे पकड घ्यायची आणि एका हाताने पराठी पकडायची आणि दुसऱ्या हाताने चिमटा दाबून घ्यायचा. तर त्यामुळे काय होते, पराठी जमिनीतून मुळीसकट असं उखडून निघते, हे बघा, अशा प्रकारे. आणि त्याचे ढेकळं वगैरे झाडून त्याचे आता हे अशा प्रकारे बारीक बारीक ढीग लावतात, ढेकळं झाडून मुळ्यांचे. आणि त्याच्यानंतर फास घालतात. आणि ते फास नंतर मग हळदीला उकळण्यासाठी किंवा घरी जळतण म्हणून, सरपण म्हणून आपल्याला ते कामी येते. तर अशा प्रकारे इथं शेतकऱ्यांचं व्यवस्थापन चालू आहे. तर बघा, अशा प्रकारे आता हे कपाशी जी आहे, तर आज सकाळपासूनच त्यांनी लवकरात लवकर बघा, इथं उशिरा येऊनसुद्धा लवकरात लवकर उपटून टाकली आहे भरपूर. तरी 1 एकर क्षेत्र झालेलं आहे, अजून 1.5 एकर क्षेत्र त्यांचं उपटायचं राहिलं आहे. तर अशा प्रकारे इथं पराठी उपटण्यात चालू आहे. आणि अशा जमिनीमध्ये आता इथं ओलावासुद्धा भरपूर आहे. आपण इथं बघू शकता ओलाव्यामध्ये कसं आहे. तर हे बघा, मुळ्यांना भरपूर ओलावा आहे. इथं पण जमिनीचा अजूनही लाडू होऊ शकतो, अशा प्रकारे जमिनीमध्ये ओलावा आहे. तर अशा जमिनीमध्ये आत्ता कोरडावळासुद्धा हरभरा येऊ शकते, अशा प्रकारची ओल आहे. जमीन काळी कुट्ट आहे चांगल्या प्रकारे. आणि या जमिनीमध्ये आता जर हरभरा घेतो म्हणलं तर फक्त सिलेक्शन व्हरायट्या येऊ शकतात, बाकी व्हरायट्या येऊ शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, व्हरायटी इथं जर घ्यायची असेल तर आपण गावरानी व्हरायटी इथं पेरू शकता. तर त्यामध्ये सिलेक्शन व्हरायटी सध्याची NVRD 9048 आहे, ती पण घेऊ शकता. आणि डेमो प्लॉटसुद्धा आम्ही इथं द्यायचं ठरवलं आहे त्यांना. तर बघूया कशा प्रकारे व्यवस्थापन करायचं ते. तर आता यावेळेला हरभरा पेरायचा असेल तर त्यासाठी आपण व्यवस्थापन जे आहे, तर सुरुवातीला 15 ऑक्टोबरपासून जे आहे तर 30 नोव्हेंबरपर्यंत जो हरभरा आपण पेरतो, तर त्या हरभऱ्यामध्ये आपण इथं सर्वात महत्त्वाचं व्यवस्थापन काय करतो, तर त्याच्यामध्ये आपण साधारणतः 2.5 फूट, 3 फूट अशा प्रकारे, 2 फूट अशा प्रकारे हरभरे घेतो. परंतु आता उशीर झाल्यामुळं, उशीर म्हणजे हरभऱ्याला उशीर नाही झाला, परंतु वातावरणात थोडासा बदल होत असतो. त्यामध्ये आता डिसेंबरच्या 1 तारखेपासून ते 15 डिसेंबरपर्यंत 2 फूट 2 ओळीतलं अंतर घ्यायचं. आणि त्याच्यानंतर 15 डिसेंबर ते 10 जानेवारीपर्यंत 1.5 फूट अंतर घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन हरभऱ्याचं करायचं आहे. तर हरभऱ्याची जी व्हरायटी आहे, तर ही व्हरायटी इथं सिलेक्शन URUB प्रक्रियायुक्तच आपल्याला इथं पेरायची आहे.